मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण डॉपलर इफेक्ट बघितला व्हॅन द लिसनर वॉज स्टेशनरी अँड द सोर्स वॉज मुव्हिंग. म्हणजे आपण उदाहरण घेतलं ते की सोर्स वॉज अ ट्रेन आणि ट्रेन आवाज करत चालली आहे आणि जो लिसनर आहे तो प्लॅटफॉर्मवर उभा आहे, तो हलत नाही आहे आत्ता. आणि त्यावेळेस डॉपलर इफेक्ट आपण बघितला. डॉपलर इफेक्ट म्हणजे चेंज इन फ्रिक्वेन्सी बिकॉज ऑफ सच रिलेटिव्ह मोशन. फ्रिक्वेन्सी कशी बदलली त्याचा आपण फॉर्म्युला देखील बघितला. आता ह्या लेक्चरमध्ये आपल्याला उलटं करायचं आहे. म्हणजे उलटं असं की असं गृहीत धरायचं की लिसनर हा मुव्हिंग आहे आणि सोर्स हा स्टेशनरी. सोर्स ऑफ साऊंड इज स्टेशनरी आणि लिसनर हा मुव्हिंग आहे. असे असू शकतं का? हो, असं असू शकेल. उदाहरण घ्या की एक काहीतरी ऑर्केस्ट्रा चालू आहे एका स्टेडियममध्ये आणि त्या स्टेडियमच्या बाजूने तुम्ही कारने जात आहात. ओके, सो यू आर अ लिसनर, यू आर ट्रॅव्हलिंग इन अ कार आणि तुम्ही त्या ऑर्केस्ट्रा एका लोकेशनला चालू आहे आणि त्या लोकेशनला त्या भागामध्ये तुम्ही कारने ट्रॅव्हल करत आहात. तर तुम्हाला काय होईल, तर तुम्ही यू आर अप्रोचिंग दॅट. म्हणजे तुम्ही जेव्हा त्या ऑर्केस्ट्राकडे जाल किंवा त्या मोठ्या पडद्यावरती समजा काही पिक्चर चालू आहे आणि त्या पिक्चरकडे जवळ जाल, गाडी तुमची जवळ नेईल, त्यावेळेस यू कॅन से दॅट यू आर अप्रोचिंग द स्टेशनरी सोर्स. कारण ऑर्केस्ट्रा काही हलणार नाही, तो त्याच जागी असणार आहे आणि तुमची कार मात्र मूव्ह करते, म्हणजे यू आर मुव्हिंग. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला कुठलाही एक्झाम्पल घेता येईल रिअल लाईफ. आता अशा वेळेस तुमचा जो फ्रिक्वेन्सी आहे, ॲपरंट फ्रिक्वेन्सी, ती काय असेल त्याचा फॉर्म्युला आपण या लेक्चरमध्ये डिराईव्ह करणार आहोत. सो कन्सिडर करा की लिसनर म्हणजे श्रोता, ओके, हु इज अप्रोचिंग विथ द वेलॉसिटी VL. तर VL झाली वेलॉसिटी ऑफ लिसनर आणि अर्थातच वेलॉसिटी ऑफ साऊंड आपण V असं मानलेलं आहे. V इज द वेलॉसिटी ऑफ साऊंड. ओके, वेलॉसिटी ऑफ साऊंड. आता जेव्हा आपण मागच्या वेळेस पण बघितलं की फर्स्ट वेव्ह निघाली, म्हणजे फर्स्ट क्रेस्ट निघाला. त्यानंतर तो पहिल्या उदाहरणामध्ये आपण बघितलं की ट्रेन पुढे गेली आणि नंतर सेकंड वेव्ह निघाला आणि सेकंड वेव्ह पोहोचला. तसंच आपल्याला आता इथे आपण असं गृहीत धरू की सोर्स स्टेशनरी आहे, परंतु त्याचा वेव्ह फर्स्ट एमिट होतो ॲट टाईम t=0, म्हणजे इनिशियली, म्हणजे टाईम t=0 आणि त्यावेळेस लिसनर हा एका ठराविक अंतरावरती उभा आहे. दॅट डिस्टन्स इज लेटस से L1. दॅट डिस्टन्स इज लेटस से डिस्टन्स D. जसं आपण मागच्या उदाहरणामध्ये सुद्धा बघितलं होतं की त्या डिस्टन्स ऑफ सोर्स आणि लिसनर सुरुवातीला स्मॉल d आपण मानला होता. तसंच इथे पण आपण मानणार आहोत. इथे मात्र आपण लिसनरची पोझिशन, तिकडे आपण सोर्सची पोझिशन धरली होती, इथे आपण लिसनरची पोझिशन L1 धरणार आहोत. सो L1 इज ॲट अ डिस्टन्स फ्रॉम द सोर्स ॲट अ डिस्टन्स D. ओके, हे डिस्टन्स D आहे आणि हा लिसनर आता असं दाखवलं आहे की ही इज अप्रोचिंग द सोर्स. हा सोर्सकडे चालला आहे, हा ऑर्केस्ट्रा चालू आहे आणि हा कारने त्या ऑर्केस्ट्राकडे चाललेला आहे आणि त्याची जी स्पीड आहे, तो जो स्पीड आहे तो VL आहे. कारचं स्पीड VL असं आपण धरूया. ओके, लिसनरचं स्पीड VL असं धरूया. आता ड्युरिंग दिस टाईम T1, एक टाईम इंटरवल T1, लेट टाईम T1 विथ द इन्स्टंट वेन द लिसनर रिसिव्ज द वेव्ह. आता ही जी वेव्ह ट्रॅव्हल होईल, साऊंड वेव्ह ट्रॅव्हल होईल, तर हा साऊंड जेव्हा ट्रॅव्हल होईल तो लिसनरपर्यंत पोहोचेल. तर त्या टाईम इंटरवलला आपण T1 असं मानूया. ओके, जी वेव्ह फर्स्ट वेव्ह लिसनरपर्यंत पोहोचेपर्यंत त्या टाईम इंटरवलला आपण T1 असं मानूया. आता T1 जेव्हा मानूया त्यावेळेस हा जो लिसनर आहे हा थोडा पुढे सरकलेला असेल. तर लिसनर कितीने पुढे सरकलेला असेल, तर तो अर्थातच Dपेक्षा जवळ आलेला असेल. म्हणजे तो ही हॅज ट्रॅव्हल्ड सम स्मॉल डिस्टन्स VL TL. ओके, तर लिसनरने किती ट्रॅव्हल केला डिस्टन्स? VL इंटू T1. ओके, T1 म्हणजेच या टाईम इंटरवल T1 मध्ये लिसनर हॅज मूव्ड VL इंटू T1. त्यामुळे त्या दोघांमधलं अंतर आता कमी झालेलं असेल अँड दॅट
distance at time t1 would now be d minus, कारण हा थोडा पुढे गेला ना, तर मायनस VL इंटू T1 हे अंतर त्यांचं झालेलं आहे. दिस इज द डिस्टन्स नाव, की कधी डिस्टन्स ॲट द इन्स्टंट वेन द फर्स्ट वेव, पहिली वेव त्या पहिला क्रेस्ट किंवा पहिली वेव त्या लिस्नरपर्यंत पोचते आहे. दॅट डिस्टन्स इज d मायनस VL T1. आणि अर्थातच साऊंडची वेलॉसिटी V असल्यामुळे आपल्याला तो T1 काढता येईल आता. ओके, सो T1 इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन V. ओके, सो d मायनस VL ओके T1 d मायनस VL T1 अपॉन V इज द टाईम T1. ओके, अशा पद्धतीने आपण टाईम T1 काढायचा आहे. ओके, आता जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की फर्स्ट वेव आली, त्याच्यानंतर सेकंड वेव आली, नंतर थर्ड वेव आली, अशा पीथ वेव आली. ओके, P+1 वेव आली, अशा पद्धतीने. तशा पद्धतीने आपण जर असा विचार करायला की सेकंड वेव, तर सेकंड वेव जेव्हा एमिट होईल तर दॅट सेकंड वेव इज एमिटेड बाय द सोर्स ॲट टाईम t इज इक्वल टू T0, द टाईम पिरियड ऑफ द वेव. आपण जसं मागच्या वेळेस पण तसंच बघितलं की आफ्टर द टाईम T0 म्हणजे t इज इक्वल टू T0, तर टाईम t इज इक्वल टू T0 इज द टाईम वेन द सेकंड वेव इज एमिटेड बाय द सोर्स. अर्थातच T0 हा टाईम पिरियड असल्यामुळे सेकंड वेव किंवा सेकंड क्रेस्ट हा T0 नंतरच वेव एमिट होणार. पहिल्यांदा जेव्हा होईल आणि दुसरा वेव जोपर्यंत येईल त्या दोघांमधला जो टाईम पिरियड आहे तो T0 आहे, बिकॉज दॅट इज द डेफिनेशन ऑफ T0. ओके, टाईम पिरियड. आता हा जी सेकंड वेव आहे ती परत लिसनरपर्यंत पोचायला काही वेळ जाईल आणि लेट अस से दॅट इज T2. म्हणजे T2ला ती सेकंड वेव पोचलेली असेल. आता जेव्हा ती T2ला पोचलेली असेल सेकंड वेव, त्यावेळेस द डिस्टन्स ट्रॅव्हल वुड बी नाव d मायनस VL T2. जसं आपण T1च्या बाबतीत पकडलं तसंच T2च्या बाबतीत पकडायचं. आणि मग साऊंड वेव किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल, तर दॅट साऊंड वेव वुड बी कवरिंग द डिस्टन्स d मायनस VL T2. आणि तो जो टाईम इंटरवल आहे तो कसा काढायचा, तर तो टाईम वुड बी d मायनस VL T2 अपॉन V, बिकॉज V इज द वेलॉसिटी. डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी इज ऑलवेज द टाईम. ओके, तर वेलॉसिटी ऑफ साऊंड हा डिनॉमिनेटरमध्ये आणि डिस्टन्स जो आपला कमी झालेला आहे d मायनस VL T2, दॅट इज द डिस्टन्स विच इज ट्रॅव्हल्ड बाय द साऊंड. ओके, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द साऊंड अपॉन वेलॉसिटी ऑफ द साऊंड इज द टाईम. सेकंड वेवची टाईम टी इंटरवल झाली. ओके, आता जो टोटल टाईम लागणार आहे तो T0 प्लस हा टाईम लागणार आहे, जो सेकंड वेवला ट्रॅव्हल होण्यासाठीचा टाईम लागणार आहे. म्हणजे T0 हा ऑलरेडी सेकंड वेव निघण्याचा टाईम आहे आणि हा सेकंड वेव ट्रॅव्हल करायला इतका वेळ लागतो. तो दिस प्लस दिस इज द टाईम T2. दिस इज द टाईम T2 अँड टाईम T2 इज द इन्स्टंट वेन द लिसनर लिसन्स टू द सेकंड वेव, सेकंड साऊंड वेव. हे रिअरेंज केलं आहे आणि मग इथे तुम्हाला T2 इज इक्वल टू VT0 प्लस D अपॉन V प्लस VL मिळालेलं आहे. ओके, हे सॉल्व करायचं आपण. ओके, तुम्ही सॉल्व करून बघा. आणि अशा पद्धतीने T1 काढला, T2 काढला, तसंच आपण T3 काढू शकतो, T4 काढू शकतो. आणि जनरल टर्ममध्ये जसं आपण मागच्या विचारात पण केलं की P1+1 वेवसाठी आपण जनरलाइज फॉर्म्युला लिहू शकतो, PT0 प्लस D मायनस VL T P+1 अपॉन V. आणि तो सॉल्व केला तर आपल्याला हे एक्सप्रेशन मिळतं. हे तुम्ही सॉल्व करून बघा. ओके, तुम्ही नोटबुक घ्या, ओपन करा आणि हे सॉल्व करून बघा की तुम्हाला हे येतं आहे का नाही. ओके, आता अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा कराल त्यावेळेस आपल्याला आता टाईम इंटरवल फॉर द टाईम पिरियड फॉर P वेव्स काय येईल, त्या दोघांचा डिफरन्स घ्यावा लागेल. ओके, कारण P वेव ट्रॅव्हल करायला पहिल्यांदा T1 फर्स्ट वेव ट्रॅव्हल करायला आणि P+1 ही
पीथ वेव्ह P+1 वेव्ह रीच करायला. त्यामुळे या दोघांमधला जो डिफरन्स आहे दॅट इज द टाईम पिरियड फॉर पी टाईम रिक्वायर्ड फॉर द साऊंड वेव्ह. ओके, PT इज द टाईम पिरियड फॉर द पी साऊंड वेव्स टू रीच द लिसनर. ओके, मग एक साऊंड वेव्हला किती वेळ, तर एक साऊंड वेव्हला करण्यासाठी हा पीनी डिवाइड करायचं, म्हणजे T इज इक्वल टू PVT0 अपॉन V+VL अपॉन P, आणि हा P कॅन्सल होतो आणि मग हा T0 कॉमन घेता येतो आणि अशा पद्धतीने आपल्याला हे एक्सप्रेशन मिळतं. पण हा झाला तुमचं टाईमचा एक्सप्रेशन. पण आपल्याला पाहिजे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीसाठी जसं आपण मागच्या याच्यामध्ये गेलं 1/T करायचा, म्हणजे याचा रेसिप्रोकल घ्यायचा. सो दॅट बिकम्स फ्रिक्वेन्सी, आणि दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड वेव्ह. ओके, आणि हा झाला फ्रिक्वेन्सी ऑफ द N0 इज द फ्रिक्वेन्सी and N is the frequency of the listener. Okay, so frequency of the listener and frequency of the source have different आहे because of Doppler effect. आणि Doppler effect काय आहे? The Doppler effect is because of the relative velocity between the listener and the source of the sound. Okay, आणि त्या रिलेटिव्ह व्हेलॉसिटीमुळे आपल्याला साऊंड वेव्हची व्हेलॉसिटी ही ॲज्युमिंग की ते समजा रिलेटिव्ह मोशन नसतं त्याच्यापेक्षा वेगळी ऐकू येते. ओके, सो त्याला म्हणून आपण ॲपरंट फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. सो ॲपरंट फ्रिक्वेन्सी इज डिफरंट. दिस इज ॲपरंट फ्रिक्वेन्सी आणि दिस इज ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड. ही झाली ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड. आणि दोघांमध्ये का फरक आहे? बिकॉज द सोर्स आणि सोर्स आणि लिसनर यांच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन आहे. सोर्स आणि लिसनरमध्ये रिलेटिव्ह मोशन आहे. आता आपण याच्यामध्ये काय बघितलं होतं की सोर्स स्टेशनरी आहे आणि लिसनर हा मुव्हिंग आहे, हे आपण बघितलेलं होतं या एक्झाम्पलमध्ये. आणि आपल्याला काय फॉर्म्युला आला? N इज इक्वल टू N0 इन द ब्रॅकेट V+VL अपॉन V. ओके, हा फॉर्म्युला आला. उजळणी करूया. आपण जेव्हा अगोदरची केस घेतली होती की जेव्हाच आपण ट्रेन आणि पॅसेंजरचं उदाहरण घेतलं होतं आणि ट्रेन मुव्हिंग म्हणजे सोर्स मुव्हिंग घेतला होता, त्यावेळेस आपल्याला फॉर्म्युला आला होता, हा फॉर्म्युला आला होता. दिस इज द फॉर्म्युला वी हॅव गॉट. N इज इक्वल टू N0. N इज द फ्रिक्वेन्सी बाय द लिसनर आणि ही ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी ऑफ द सोर्स आहे, साऊंडची फ्रिक्वेन्सी. ओके, तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे दिसलं होतं की लिसनरला ऐकू येणारा जे फ्रिक्वेन्सी आहे ती वेगळी आहे, परंतु हा फॉर्म्युला V/V+VS आहे, वेअर VS इज द व्हेलॉसिटी ऑफ द सोर्स. ओके, आणि इकडे आपल्याला जे आलेलं आहे, हिअर ऑल्सो वी हॅव गॉट फ्रिक्वेन्सी रिकॉर्डेड बाय द लिसनर. ओके, आणि याच्यामध्ये मात्र फॉर्म्युला थोडा वेगळा आहे. हिअर द फॉर्म्युला इज N0, तिकडे V होता, इकडे V+VL आहे, तिकडे खाली V+VS होता, इकडे V आहे. सो दिस इकडे आहे व्हेलॉसिटी ऑफ लिसनर. ओके, आणि व्हेलॉसिटी ऑफ साऊंडचं ॲडिशन अपॉन व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. ओके, तर अशा पद्धतीने हे दोन्ही फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. दोन्ही ठिकाणी आपण जे एक्झाम्पल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन्हीमध्ये एक रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असल्यामुळे ही फ्रिक्वेन्सी बदलते. अँड दिस इज नोन ॲज डॉपलर इफेक्ट. हे आपण अगोदरच डिस्कस केलेलं आहे. ओके, आता तुम्ही म्हणाल की सपोज दोन्ही म्हणजे आपण सोर्स आणि लिसनर दोघंही मूव्ह करतायत, असं होऊ शकतं का? तर होऊ शकतं. तर अशा वेळेस काय फॉर्म्युला वापरायचा? तर अशा वेळेस आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. वेन बोथ द सोर्स अँड लिसनर आर मुव्हिंग, त्यामुळे डॉपलर इफेक्ट काढण्यासाठी जे ऑब्झर्वड फ्रिक्वेन्सी जी आहे, जी लिसनरला जी फ्रिक्वेन्सी ऐकू येते, तर जी ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी आहे दॅट N इज इक्वल टू N0 इंटू ब्रॅकेट V+VL, म्हणजे काय फॉर्म्युला? V+VL अपॉन V-VS.
ओके, हा कधी की when you are talking about the you are talking about when the source is approaching the listener. ओके, ट्रेन जवळ येते आहे. ओके, आणि listener is also moving apparently. Okay, so both the upper signs in both numerator should be chosen during the relative approach आणि लोअर सायन्स रिलेटिव्ह रिसेट, म्हणजे रिलेटिव्ह अप्रोच म्हणजे दोन्ही जवळ येत आहेत. तर त्यावेळेस आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा काय, एन इज इक्वल टू एन नॉट व्ही प्लस व्ही एल अपॉन व्ही मायनस व्ही एस. मात्र जेव्हा ते दूर जात आहेत, ओके, ते दूर जात आहेत, ते आर रिलेटिव्हली रिसिडिंग, दूर जात आहेत, त्यावेळेस आपल्याला फॉर्म्युला वापरायचं एन इज इक्वल टू एन नॉट व्ही मायनस व्ही एल अपॉन व्ही प्लस व्ही एस. ओके, हे लक्षात घ्या. तर हा फॉर्म्युला कधी वापरायचा आहे, वेन देअर इज अ रिलेटिव्ह अप्रोच, म्हणजे ते एकामेकांपेक्षा जवळ येत आहेत. ओके, आणि वेन दे आर सेपरेटिंग आउट, रिसिडिंग म्हणजे ते लांब जात आहेत. ओके, त्यावेळेस आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. ओके, सो these are the two important formulas when both the source and listener are moving. Okay, when they are moving closer, use this formula. When they are moving away, receding, then use this formula. Okay, so this is about the Doppler effect, and we had discussed now the case when the source and listeners are moving. Okay.